मी ज्यावेळेस तोरण्याला जातो ना, त्या तोरण्यावर मला काही गोष्टी अशा जाणवतात. आयुष्यात ज्या ज्या अडचणीत थांबाल, जिथे इथं थांबाल, त्या सिच्युएशनला तुम्हाला कुठला किल्ला सूट होतोय तुमच्यानुसार, त्या किल्ल्याचा विचार करा. महाराजांनी काय विचार केला असू शकतो याचा थोडासा वेध घ्या आणि तिथून मार्ग काढा. आणि मग म्हणलं की आता ASIला तसंही आम्ही अपोज गेलेलोच होतो. किल्ला आमच्या महाराजांचा आहे, तुमच्याकडे फक्त राखायला दिलाय. बरोबर. आणि ASIची स्थापना ब्रिटिश करून गेलते. होय. तुम्ही नॉब्समध्ये बदल करणं हे गरजेचं आहे. तुम्हाला पण नाही करायचं, आम्हाला पण करून द्यायचं नाही, हे चालणार नाही. म्हणजे लोकांना माहिती आहे का नाही मला माहित नाही, पण 10 कोटीच्या वरती यांच्याकडे फंड्स पडून आहे, ते काम करत नाहीत. कॉन्ट्रॅक्टर मिळत नाही की ह्यांनाच इच्छा नाही आहे हे कळत नाही मला. पण कधी कधी असं वाटतं की हे आहेत म्हणून तरी बरे, नाही तर आपल्या लोकांनी वाट लावून ठेवली असती. खरंच मला असं वाटतं की आर्किओलॉजीपेक्षा माझं आजकालचे राज्यकर्ते हे सगळ्यात धोकादायक आहेत किल्ल्यांसाठी. आज आपल्यासोबत आहेत एक असे व्यक्तिमत्व ज्यांच्यासाठी शिवरायांचे गड म्हणजे जीव की प्राण. आपल्या गड किल्ल्यांप्रती असलेल्या प्रेमातूनच गड संवर्धन करत दडलेल्या इतिहासाला गवसणी घालत अनेक दुर्मिळ माहिती नकाशे शोधून जनमानसांसमोर मांडण्याचे कार्य ज्यांनी आजवर केले, ज्यांची दखल अनेक इतिहास अभ्यासक, शिवभक्तांनी, पुढाऱ्यांनी तसेच समाज माध्यमांनी देखील घेतली आहे. गड किल्ल्यांकडे फक्त ट्रेकिंगचे ठिकाण म्हणून पाहणाऱ्या तरुणांना गड किल्ल्यांमधून त्यांना समजलेले छत्रपती शिवराय आपल्या समोर मांडण्यासाठी आज आपल्यासोबत आलेले आहेत. ते म्हणजे लेखक आणि दुर्ग अभ्यासक श्री प्रसाद दांगट पाटील. जय शिवराय दादा. नमस्कार. जय शिवराय. तुमचं जे धडाकेबाज व्यक्तिमत्व जे सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहे, त्या व्यक्तिमत्वाला घेऊन आज आपण मला समजलेले शिवराय हा पॉडकास्ट करत आहोत. आणि या पॉडकास्टमध्ये आपण काय जाणून घेणार आहोत, तर ह्या दुर्गांची, ह्या गडांची भ्रमंती करताना, ह्या गडांवर राबताना, ह्या गडांवर घाम गाळताना जे तुम्ही अनुभवलं, ते अनुभवून घेतानाच तुम्हाला जे शिवाजी महाराज समजले. कारण कसं आहे, पुस्तक वाचणाऱ्याला वेगळे शिवाजी महाराज दिसतात, चित्रपट बघणाऱ्याला वेगळे शिवाजी महाराज दिसतात, आणि गड किल्ल्यांवर काम करणाऱ्यांना, त्या किल्ल्यांसाठी झटणाऱ्या लोकांना वेगळे शिवाजी महाराज दिसतात. तर आम्हाला ऐकायचं आहे तुम्हाला समजलेले शिवराय. नक्कीच. विषय तसा खूप अवघड आहे, तरी पण मी सोप्यात जे मला महाराज समजले ते मी तुमच्या सर्व श्रोत्यांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करेल. खरं तर शिवाजी महाराज पूर्णपणे समजणं हे खूप अवघड आहे माझ्या ज्या अभ्यासानुसार. आणि की महाराज जर समजले असते तर आजपर्यंत महाराजांनी जो आग्र्याचा प्रवास केला तो कसाही सहज समजला असता पुढच्या या 350 वर्षात, पण तो नाही समजत. बरोबर. तसंच म्हणाल तर बाकीच्या ज्या काही त्यांच्या आखणी आहेत, म्हणजे त्यांच्या आयुष्यात, म्हणजे त्यांनी 1630 ते 1680 जो त्यांचा जो कालखंड आहे, त्याच्यामध्ये त्यांनी ज्या काही आजपर्यंत मोहिमा केल्या, त्यांचं दूरदृष्टी, ह्याच्यामधून आपण थोडे थोडे पार्ट समजून घेऊ शकतो, पण पूर्ण महाराज नाही समजू शकत आपण. ते फक्त मासाहेब जिजाऊंनाच समजतील. बरोबर. हे असं मला तरी वाटतं. खरं तर 3री-4थीत असताना मी पहिल्यांदा 3रीत असताना सिंहगड बघितला मामाबरोबर शिवजयंतीला. त्यानंतर मी नंतर किल्ला बघितला 4थीमध्ये असताना मल्हारगड. बरं. ज्यावेळेस मी मल्हारगड बघितला आणि सिंहगड बघितला, त्याच्यानंतरच्या काळात मला जसं म्हणजे किल्ले सिंहगड जवळ असल्यामुळे आम्ही तिथे बऱ्याच वेळा गेलो. नंतर पुरंदरला गेलो, आमचा चाकणचा किल्ला आहे तिथे गेलो. आणि तशी आवड किल्ले बघत होतो आम्ही म्हणजे लहान वयात. आणि 11वी-12वीत आल्यानंतर 2006ला जरा जास्त त्याच्याविषयी प्रेम निर्माण झालं आणि अभ्यासाला थोडी सुरुवात होत होती. पण मी पण त्या जय भवानी जय शिवाजी याच ह्याच्यामधला शिवभक्त होतो, म्हणजे शिवभक्तच होतो. म्हणजे महाराज एवढे काय विचारात म्हणजे वैचारिक जेवढे काय असतात तसं नव्हतं. थोडं थोडं काम चालू होत गेलं आणि शिवजयंती आणि ह्याच्यात भाग वाढला. आणि पण माझं मन तिथं रमायचं नाही त्या शिवजयंतीच्या ह्याच्यात. थोडं फेसिंग तसं असल्यामुळे ते महाराजांची भूमिका करणं, ते बसणं, पण तो जिरोटोप पण ज्यावेळेस डोक्यावर लावायचो म्हणजे मंदिर, पण ते जड व्हायचं खूप. म्हणजे ती जबाबदारी यायची की अरे आपण, पण नंतर
ती जबाबदारी आणि ते बघणं आणि हे नंतर म्हणलं की बाबा नाही, हे आपलं इथं मन का रमत नाहीये. त्याच्यानंतर मग एकदा मी सिंहगडलाच परत एकदा गेलतो, मी आणि आमचे मित्रच गेलतो. त्यावेळेस मी जो सिंहगड बघितला आणि त्या सिंहगडावर मी पहिल्यांदा विचार केला की मी आजपर्यंत लहान असताना 4थी असताना मल्हारगड बघितला होता, सिंहगड बघितला, चाकणचा किल्ला बघितला. मला त्याच्यामधल्या बांधकामामध्ये खूप वेगळेपण आढळलं. चाकणचा किल्ला जो आहे त्याला खंदक आहे, म्हणजे आता मी त्याला खंदक म्हणतो, पण त्यावेळेस ते बाबा वडा विडा गेलाय का अशी ती कल्पना होती. मल्हारगडाचं बांधकाम बघितलं ते बुरुजांची तटबंदीचं बांधकाम खूप वेगळं आहे, म्हणजे तिथं दगडांचं स्ट्रक्चर हे वेगळं आहे. त्यानंतर सिंहगडचं स्ट्रक्चर खूप वेगळं आहे, म्हणजे आपण जे डिफेन्सिव्ह स्ट्रक्चर म्हणतो, या तिन्ही किल्ल्यांमध्ये खूप वेगळं वेगळं होतं. आणि अभ्यासाला तर तशी सुरुवात झाली, शिवजयंती व्हायची, पण मन रमायचं नाही. मग संस्थेमध्ये दुसऱ्या संस्थेत जाऊन बघितलं जिथं अभ्यास व्हायचा, पण तिथं पण ते शेवटी मग ते AC मध्ये कार्यक्रम आणि कार्यक्रम वैचारिक असायचे, घेण्यासारखे असायचे, पण तिथं मन रमायचं नाही. पण किल्ला हा जपणं खूप महत्वाचं आहे, कारण की पुढच्या पिढीला द्यायचं आहे आपल्याला काय काहीतरी. बरोबर. कारण की 350-450 वर्ष आता होत आलेले आहेत, पण ह्याच्या पुढचे पण 4000 वर्ष हे जपलं पाहिजे आणि टिकलं पाहिजे. यासाठी आत्ताच सुरुवात केली पाहिजे, कारण की मानवाचं आयुष्य म्हणजे साधारणतः आत्ताच्या 21व्या शतकात धरलं तर 70-75 खूप झालं. बरोबर. त्याच्यामधली 24-25 वर्ष ऑलरेडी निघून गेली, म्हणजे राहिलं होते 50 वर्ष. त्यामधलं म्हातारपण जे काय असेल ते घरात जाईल. म्हणजे आपल्याला मी त्यावेळेस कॅल्क्युलेशन मांडले की आपल्याकडे 20-25 वर्षच आहेत. बरोबर. जी ही धावपळ करायला आणि ह्याच्या पुढच्या पिढीला देण्यासाठी आपल्याकडं, म्हणजे आपल्या मागं पिढी तयार करायला एखादं आपल्याकडे 20-25 वर्ष आहेत. त्यामुळे आता जोरात काम करायला लागणार आहे आणि हे काम अविरत करायला लागणार आहे, कारण की किल्ले संवर्धन आणि ते सगळं खूप मोठ्या प्रमाणावर करायचं काम आहे. मग त्यावेळेस ह्या कामाला तर सुरुवात केली आणि रायगडला आम्ही पहिल्यांदा संवर्धनाची मोहीम केली. पण त्याच्या अगोदर त्या एवढ्या कालावधीमध्ये मी ज्यावेळेस किल्ल्यांवर फिरलो त्यावेळेस मला महाराज इतिहासामधून आणि किल्ल्यांवरून आणि पर्सनल लाईफमध्ये कसे समजत गेले हा खूप इंटरेस्टिंग भाग आहे. मी ज्यावेळेस तोरण्याला जातो ना, त्या तोरण्यावर मला काही गोष्टी अशा जाणवतात, म्हणजे ज्या रेग्युलर लाईफमध्ये प्रत्येकाच्या ह्याच्यात लाईफमध्ये हे गोष्टी येतात की बाबा आर्थिक सुबत्ता हवी, हे मला तोरण्यावर गेल्यावर जाणवतंच. कारण की महाराजांना तिथं खजिना सापडला. कधी कधी असं पण विचार येतो की बाबा महाराजांना खजिना सापडला होता काय, तो लपवला होता अगोदर, पेरला होता म्हणजे विचार येतात. बरोबर. कारण की त्यावेळेस सुरुवात झाली होती, स्वराज्याची बांधणीची सुरुवात झाली होती, स्टार्टिंगचाच कालावधी होता, पैसे लागत होते. तसं आपल्याला पण आयुष्यात पैसे लागतात, तर कुठून तरी घाबाड मिळावं आणि सुरुवात करावी असं कधी कधी मनात यायचं. असं एखाद्याला मिळू पण शकतं, पण असे त्यावेळेस म्हणाले की नाही, आपल्याला जर हे उभं राहायचंय, संवर्धन कार्य उभं राहायचंय, आपल्याला पैसा लागणार आहे. पण पैसापेक्षा त्यावेळेस असं वाटत होतं की आता ह्या आत्ताच्या कालखंडात म्हणजे 21व्या शतकात जर आपल्याला स्वराज्य उभं करायचंय तर पैसा नाही लागणार, आपल्याला पैशासारखी माणसं लागणार आहेत. मग ही माणसं गोळा करायची सुरुवात केली. बरोबर. म्हणजे जिथं धन सापडलं होतं, आत्ताचं धन काय तर माणसं आहेत. कारण की आत्ताला पैसा तर लागणार आहेत, पण त्यासोबत माणसं जास्त लागणार आहेत. बरोबर. कारण की जाणीवा बोथट झालेल्या आहेत सगळ्यांच्या, त्यामुळं माणसं लागणार आहेत. मग ती क्वालिटी माणसं गोळा करायची हा एक वेगळा छंद होता. हे मला तोरण्यावर गेल्यानंतरच ते लक्षात आलं. काय मला माहित नाही बाकीच्यांचं येतं का नाही, पण माझ्या डोक्यात हा विचार पहिल्यांदा येतो. म्हणजे ही उणीव माणसांची ज्या वेळेस जाणवती त्यावेळेस मी तोरण्यावर जातो. बरोबर. म्हणजे महाराजांनी जसं तोरण्यावरनं फक्त पैसेच नाही मिळवले, तर माणसं जी पहिली जी जमवलेली ती तोरण्यावरच गाठी सगळ्या. त्याच्यानंतर बाबा ह्या पैशाचं केलं काय, तर राजगड उभा केला, ते स्वराज्याला सुरुवात केली. तसंच डोक्यात असतं की बाबा राजगडवर आता बरेच वर्ष काम चालू होतं, त्याच्या अगोदर पण आमच्या संस्थेचं काम चालू होतं. पण राजगडवर गेल्यानंतर मला ह्या गोष्टी प्रामुख्याने जाणवतात की आता बेस तयार करायचा आहे आपल्याला, माणसं झाली तर आपल्याला काम सुरू करायचंय. प्रत्येकाच्या लाईफमध्ये पण तसं असतं की बाबा आता मी या टप्प्यापर्यंत आलोय आयुष्याच्या 26-27 वर्षांपर्यंत, आता इथून पुढं काय करायचं. तसं राजगडवरती गेल्यावर पण विचार येतो
की आता इथून पुढं काय करायचं, इथून पुढे आपल्याला वाढवायचंय, हे कार्य वाढवायचंय, आपल्याला कार्याबरोबर आपली पण प्रगती वाढवायची आहे. मग ती बिझनेसमध्ये असेल, जॉब्समध्ये असेल. प्रत्येकाने हा विचार करावा. मला असं वाटतं की राजगडवरती गेल्यानंतर प्रत्येकाने आपलं लाईफ कसं वाढेल, प्रगतीकडे कसं जाऊ, हा विचार राजगडवरती गेल्यानंतर केलाच पाहिजे प्रत्येकाने. अगदी. आणि राजगडच्या जशा 3 माच्या आहेत तशी आयुष्याची इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. बर. म्हणजे आपलं सोशल लाईफ, आपलं फॅमिली लाईफ आणि आपली आर्थिक. बरोबर. पण हे करताना या 3 माच्यांबरोबर आपण आपला बालेकिल्ला म्हणजे आपण हे स्वराज्याविषयी दिलेलं जे काही वचन आहे हे पण पाळलं पाहिजे. ते मध्यभागी आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी करता करता ते करायचे, हा विचार मला राजगडवर गेल्यावर येतो. बरोबर. म्हणजे आर्थिक झाली, राजगड झाला, मग असेच बरेचसे किल्ल्यांवरती विचार येतात किंवा आता एक्सपांड करायचं, हे सगळं कुठपर्यंत करायचं, कुठपर्यंत जायचं, असंच मला रायगडवरती विचार येतो. बर. रायगडपेक्षा तुम्हाला मी आधी पुरंदरचं सांगेल, कारण की पुरंदरवर जाताना मला बराच वेळा हा विचार आला. मी आत्ता लेटेस्टमध्ये पण मला आता 5-6 महिन्यापूर्वी किंवा वर्षभरापूर्वी पण हा विचार आला की माणसाने आयुष्यात तह केला पाहिजे. तह करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. मग तो आपल्या माणसांबरोबर असेल, व्यवहारात असेल, कुठल्याही क्षेत्रात असेल, तह करावं परिस्थितीनुसार. ज्यावेळेस तह करायचा असेल ना, तर त्यावेळेस माणसाने, युवा पिढीनी, प्रत्येकाने पुरंदर डोक्यात घ्यावा, असं मला तर क्षणोक्षणी वाटतं. कारण की पुरंदर सारखा किल्ला बलाढ्य किल्ला आहे आणि महाराजांचं तिथं, महाराजांना मिर्झा राजे जयसिंगांबरोबर तह करावा लागला. ते पण हिंदू होते, महाराज पण हिंदू होते. तिथे तो तह नसता आला, ते एकत्र आले असते तर स्वराज्य खूप मोठं वाढलं असतं. बरोबर. असंच लाईफमध्ये आपल्याला प्रत्येक वेळेस अडचणी येतात किंवा समोरचा व्यक्ती पण आपलाच आहे, आपण पण आहोत इथे, आपण एकत्र यावं, पण तसं होत नाही. कारण की प्रत्येकाच्या डोक्यात, म्हणजे आता मिर्झा राजे जयसिंग हे कुणाची चाकरी करत होते आपल्या सगळ्यांनाच चांगलं माहिती. तसंच समोरच्या व्यक्ती ज्यावेळेस असेल, आपण ज्याच्याबरोबर बसलो असू, त्याच्या डोक्यात पण असाच कोणतरी त्यावेळेस राज्य करता असेल, त्याचाच विचार तो घेऊन आलेला असेल, त्यामुळे तो आपल्याबरोबर सलोखा करत नाहीये. त्यावेळेस आपला तह करावा लागणार आहे आणि आपली परिस्थिती, त्यावेळेसची परिस्थिती लक्षात घ्यावी लागते आणि तह करायला लागतो. असाच लाईफमध्ये प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की बाबा एखादी सिच्युएशन अशी आली तर त्यावेळेस तह करावा, यशस्वी माघार घ्यावी. किल्ले द्यावे लागतील, तसं आपल्या आयुष्यामधला पण काही पार्ट द्यावा लागेल. बरोबर. ओके, समोरच्याची अट आहे ना, आग्र्याला येऊन भेटा, त्यांचा मालक म्हणतोय भेटायला जा, मी तर म्हणतोय जा. हा, पण स्वतः स्वाभिमान घाण ठेवू नका. महाराजांनी जशी खिल्लत उडवली, जर तुमचा तिथं अपमान होत असेल तर तिथं खिल्लत उडवा आणि मानाने परत या. हा, पण त्याच्यानंतरच्या तुमच्या हालचाली या कुणालाच कळून देऊ नका. तुम्ही काय करताय, कसं करताय. तुम्हाला व्यवसायात अपयश आलं असेल, मित्रांनी फसवलेलं असू शकतील, नातेवाईकांनी फसवलेलं असू शकतं, तुम्ही तिथे यशस्वी माघार घेतली, तह केलाय, कारण की त्या व्यक्तीने, समोरच्या व्यक्तीने तुमचा अंदाज घेतलेला आहे त्यावेळेस. पण त्याच्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीला तुमचा अंदाज येऊ देऊ नका. म्हणजे आज 450 वर्ष होत आलीत, पण आजपर्यंत आग्र्यावरनं राजगडवरचा प्रवास 100% क्लिअर कुणाला सांगता येत नाही. आणि तो किती जलद गतीने केला हे पण सांगता येत नाही. बरोबर. त्या जलद गतीने परत या, सेटल व्हा, परत राजगडवरती येऊन विचार करा. तुमचं आर्थिक गणित, तुमचं सोशल लाईफ, तुमचं स्वतःचं फॅमिली लाईफ आणि तुमचा बिझनेस, जो काय तुमचं ध्येय आहे, स्वराज्याचं ध्येय, दुर्ग संवर्धन असेल किंवा तुमचं कुठलंही ध्येय असेल लाईफमधलं, त्याचा विचार करा आणि त्या सामोरं जा. बरोबर. दुप्पट वेगानं. हा, फक्त याच्या पुढे तुमचा रस्ता समजून देऊ नका कुणाला, कारण की आधी तुमचा रस्ता समजलेला असतो, त्यामुळे समोरचा व्यक्ती तुमच्या हवी होतो. म्हणजे ह्या गोष्टी शिवकाळातून आणि ह्या किल्ल्यांमधून माणूस आत्ताच्या लाईफमध्ये घेऊ शकतो. बरोबर. तर तुमचा प्रवास कुणाला समजून देऊ नका. हे जर नसेल होत, शत्रू खूपच हवी होत असेल, जसा अफजल खान होता, बलाढ्य सैन्य घेऊन आलाय,
प्रतापगड बांधून ठेवा अगोदरच तुमचा. तुमच्या लाईफमध्ये एखादं तुम्हाला आर्थिक लॉस देत असेल एका ठिकाणी, तर त्याच्या अगोदर तुम्ही पुढचा विजन तयार ठेवून एखादा प्रतापगड पण बांधून ठेवा. कारण की एका बाजूला खाडी आणि एका बाजूला डोंगर आहे. सेफ हाऊस बांधून ठेवा. सेफ इन्कम सोर्स बांधून ठेवा. एक पडला तरी दुसरा पाहिजे. एक मित्र पडला ना, गद्दार झाला, तरी दुसरा तुमच्याकडं चांगला हवा की जो त्याला पण माहित नाहीये की हा त्याच्या मागं उभा राहू शकतो, असा मित्र तयार करा. बरोबर. हेच या किल्ल्यांमधून थोडं थोडं म्हणजे मला ऐकायला कसं वाटतं मला माहित नाही, पण नाही हे खरंच खूप उत्तम आहे. म्हणजे आजपर्यंत माझ्या मते महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण किल्ल्यांवर गेला असेल, कदाचित शिवाजी महाराजांना समजून घ्यायचा प्रयत्न केला असेल, पण शिवाजी महाराजांच्या लाईफला जोडून, शिवाजी महाराजांच्या नेचरला जोडून अशा पद्धतीनं किल्ला बघून तो स्वतःच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट कसा करायचा ह्याचं कोडिंग माझ्या मते आजपर्यंत कोणी केलं नसेल. आणि तुम्ही जे आतापर्यंत करताय हे खूप इंटरेस्टिंग आहे. आता मला असं वाटतं की हे तुम्ही थोडं अजून पुढे घेऊन जावं. तर सांगायचं हे होतं की शत्रूला तुम्ही शत्रूच्या एरियात जाऊ नका, शत्रूला आपल्या इकडे बोलवा. आणि घात करताना असा करा की त्याच्यानंतरचे त्याच्या मागचे शत्रू कधीच तुमच्या वाटेला नाही आले पाहिजे. अफजल खानासारखा खूप बलाढ्य व्यक्ती महाराजांनी एकदा चपळीने मारला आणि त्यानंतरची लढाई झाली तर ते खूपच सगळ्यांना माहिती की कसे कोल्हे तोडी केली. म्हणजे जर दुपारी 1-1:30च्या दरम्यान जर अफजल खानाचा वध झाला 1-1:15च्या दरम्यान आणि 4:30-5 पर्यंत त्याची हजारोचे सैन्य आपल्या मावळ्यांनी मारले. बरोबर. प्रतापगडच्या घाटात. पण महाराज तिथं थांबलेले नाहीयेत आणि आपण पण थांबायचं नाहीये. सेलिब्रेशन नाही, तिथून लगेच महाराज पन्हाळ्याला गेलेले. बरोबर. पन्हाळ्यापर्यंतचा मुलूक मारत गेलेत. म्हणजे ते 14 का 15 किल्ले घेतलेत महाराजांनी त्या ह्याच्यात. बरोबर. हेच तुम्ही आयुष्यात करणं गरजेचं आहे की तुम्ही अंडरग्राऊंड झालं तरी चालेल, पण तुम्ही सुरुवात त्यानंतर अशी करा. म्हणजे राजगड म्हणजे आग्र्याचा मी प्रवास सांगितला असंच की प्रतापगड ते पन्हाळा ह्याच्यात 14 ते 15 किल्ले घेतलेत. बरोबर. आणि की आधी लॉस झाला होता बराच, महाराजांनी ते घेतलेत. तसं पण तुम्ही आयुष्यात थोडा वेगाने हालचाल करा. थोडा दिवस तुम्हाला सगळ्यापासून लांब राहायला लागला तरी चालेल, पण तो वेगाचा प्रवास एवढा असला पाहिजे की पुढचे 15 ते 20 दिवसात महाराजांनी जसे 14-15 किल्ले घेतले, आत्ताच्या काळात तसे तुम्ही स्वतःला डेव्हलप करा. तुमचे निर्णय बदला. तुम्ही एखादा निर्णय चुकीचा घेतला असेल, तो का घेतला असेल त्याचा विचार करा. त्याच्या पुढचा निर्णय माझा असा होणार नाही ह्याच्यासाठी प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्या सवयी बदलायला लागल्या असतील, सवयी बदला. बरोबर. तुम्हाला माणसं बदलायची असतील, सवंगडी बदलायची तर बदलून घ्या, पण हे निर्णय त्याच्यानंतर जो लॉस झाल्यानंतर लगेच घ्या. आता मैत्रीवरनं सांगतो मला की मी महाराज हे व्यक्ती धरतो आणि त्यांचे किल्ले हे त्यांचे मित्र धरतो. तर आयुष्यात तुमच्या बरोबर असे मोठे मोठे म्हणजे आता राजगड मोठा आहे, त्यानंतर पुरंदर मोठा आहे, किल्ले मोठे आहेत. कधी कधी हे ना पटकन पडू पण शकतात. म्हणजे हे काही मी ज्याचा ब्रिटिश कालाचा मी अभ्यास करतो त्यामध्ये युद्धामध्ये पडलेले आहेत, पटकन पडलेले किल्ले आहेत. तर मला कधी कधी चाकणचा जो किल्ला मी तुम्हाला म्हणलं की बघितला आता, असा एखादाच मित्र ठेवा, लहानच असू देत पण त्याची कर्तबगारी भारी असू देत. फिरंगोजी नरसाळांनी तो किल्ला मला 55 का 60 दिवस लढवला. बरोबर. सैन्य तुटपुंजी म्हणजे मला 1001 सैन्य असेल, पुढचं 50-60 हजाराचं सैन्य असेल, तरी पण तो किल्ला लढला. बरोबर. शेवटी त्यांना सोडावं लागला. पण असे मित्र ठेवा. तुमचे मोठे मोठेच मित्र असतील. म्हणजे मी आता हे लाईफशी का कोरिलेट करतोय, कारण की मला ते जे फील झालं, जे जाणवलं त्याच्यावरनं की तुमचा मित्र खूप मोठा असावा असं काहीच नाही, पण छोटा मित्र पण हा साथ देणारा हवा. बरोबर. हे मला ज्यावेळेस चाकणला मी अजूनही जातो त्यावेळेस मला ते वाटतं. खरंय. संग्राम दुर्ग त्यांनी त्याचं नाव जे आहे ते साजेसं आहे, ते एकदम तसा एक मित्र तुमचा संग्राम दुर्ग हवा लाईफमध्ये, हे जो तुमच्या कामी येऊ शकते. कारण की तुम्ही एकटेच खूप प्रबळ आहात असं नाही. एखादी व्यक्ती बरोबर लागते, मित्र बरोबर लागतोच. असा एक मित्र बरोबर ठेवणं गरजेचं आहे. त्यावेळेस मला चाकणला गेलं हे आठवतं, संग्राम दुर्गला. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. रायगड पण आहे. रायगडवर गेलो मला मोस्टली
रायगड हा माझा खरंच जीव की प्राणी. बरोबर. रायगडवर गेल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी लक्षात येते की तुम्हाला सिद्ध करता आलं पाहिजे. महाराज हे राज्यकर्ते होते त्यावेळेस, पण महाराजांना स्वतःला सिद्ध करावं लागलं छत्रपती म्हणून. बरोबर. तर तुम्हाला रायगडवर गेलं तर तुम्हाला डोक्यात हेच आलं पाहिजे की नाही, मी आता लाईफमध्ये कुठं आहे तिथं मला सिद्ध झालं पाहिजे. मी जॉबमध्ये आहे ते तिथं टॉप लेवलवर गेलं पाहिजे. मी आत्ता व्यवसायात आहे तर त्या व्यवसायात पण टॉप लेवलवर पाहिजे. जरी टॉप लेवलवर नसेल पण तिथं तुमची वेगळी आयडेंटिटी पाहिजे की ही गोष्ट तुमच्याशिवाय दुसरा कोण करू शकत नाही. माणसाने तुमच्यात एवढा विश्वास तरी दाखवला पाहिजे. म्हणजे सिद्ध व्हा म्हणजे तुम्ही खूपच कळसापर्यंत जा असं नाहीये, पण तुम्ही कुठंतरी तुमचं स्थान निर्माण करा जेवढं शक्य आहे जेवढं शक्य आहे तेवढं. म्हणजे आता लोक कधी कधी अतिशयोक्ती सांगतात की बाबा तुम्ही महाराज जसे प्रत्येक क्षेत्रात टॉप लेवलवर होते तसंच तुम्ही झालं पाहिजे. प्रत्येकाला शक्य नाहीये हे. प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती, प्रत्येकाचं बाकीचं पाठबळ, फॅमिलीचं पाठबळ, प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या ह्या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे प्रत्येकजण टॉप लेवलवर जाईल, खूप मोठा उद्योजक होईल असं नाही. बरोबर. तर कुठेतरी तुम्ही सिद्ध झालं पाहिजे स्वतः. जरी तुम्ही लोकांमध्ये नाही तर कमीत कमी आरशात बघताना स्वतः समोर तरी सिद्ध व्हा. बरोबर. की तुम्हाला आरशात बघताना स्वतःची लाज नाही वाटली पाहिजे. आणि नसेल तुम्ही झालं तर तिथून सुरुवात करा रायगडापासून. बरोबर. महाराजांनी स्वतः सिद्ध केलं आणि ते छत्रपती झाले. तसंच तुम्ही कुठेतरी काहीतरी निर्माण करा, स्वतःला सिद्ध करा. हे रायगडपासून शिका. बरोबर. जरी तुमचे तो म्हणजे जगदीश्वराच्या बाजूचा जो भाग येतो तो म्हणतात की पोटलाच्या डोंगरावरनं तो गोळे डागून उडवला, असं तुमच्या आयुष्यात बराचसा भाग आलेला असेल किंवा जो लोकांनी तुम्हाला गोळे मारून तुमच्यावरती आघात करून तुम्हाला संपवायचा प्रयत्न केलेला असेल. हा, पण तुम्ही बालेकिल्ल्याकडे बघून, त्या नगरखान्याकडे बघून विचार करा की मी वाचलोय थोडा तरी. बरोबर. टिकलंय मी, तग धरलाय. कोणी कितीही तो गोळे टाकले तरी माझा बालेकिल्ला अजून थोडा तरी सेफ आहे. बरोबर. इथून मी परत सुरुवात करू शकतो. हा विचार रायगडवर गेल्यानंतर सहसा येतो. बरोबर. आणि हे तुमचं ऐकताना असं होतंय की आता प्रत्येकाला, मला तरी असं वाटतं की हा विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही जरी म्हणत असला की प्रत्येकानं करणं गरजेचंच आहे का नाही, पण आजचा यूथ बघता मला असं वाटतं की जो यूथ फक्त ट्रेकिंग म्हणून गड किल्ल्यांवर जातो तो एक भाग एकीकडे आहे आणि त्याच यूथमधनं तुम्ही एक रिप्रेझेंट करता आणि तुम्ही सांगता की मी गड किल्ल्यांकडे असं बघतो. सो ही दृष्टी आणि हे विजन आहे, हा दृष्टिकोन तुम्हाला लाभलाय, तर हा दृष्टिकोन प्रत्येकाला लाभणं गरजेचं आहे. तो लाभेल का नाही लाभेल आपल्याला माहित नाही, पण प्रयत्न तर करणं गरजेचं आहे. आपण तो प्रयत्न करू तर कुठं 2 पावलं पुढे चालत नाही. आता तुम्ही रायगडपर्यंतच नाही थांबलं चालेल. रायगडच्या पुढे तर मी जाऊन एवढं पण सांगेल की बाबा तुम्ही जर तुम्हाला तुम्ही ठिकाणी एका क्षेत्रात सिद्ध होत आहात, पण त्याच्यानंतर तुम्ही तुमचे जे काही पॅरामीटर्स आहेत, तुमची जी काही क्षमता आहे किंवा नाही मला 10 किलोमीटरपर्यंत जायचं आहे, 10 किलोमीटरचा माझा परीघ आहे, तो परीघ सोडून बाहेर पण जा. तंजावर लक्षात ठेवा, जिंजी. बरोबर. जिंजी हा महाराजांच्या नंतरची राजधानी असू शकते, कारण की महाराजांचा प्रवास हा दक्षिणेकडेच चाललाय असं एकंदरीत महाराजांच्या इतिहास जो शिवकाळाचा अभ्यास केला तर असं दिसतं की महाराज आता दक्षिणेकडे चालले. जिंजी घेतला. बरोबर. ऑलरेडी तंजावरमध्ये आपले भोसले होतेच. बरोबर. त्या महाराजांचा प्रवास दक्षिणेकडे. तसं तुम्ही पण तुमचा पॅरामीटर सोडा, तुमचं गाव सोडा, शहर सोडा, तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसाय बाहेर कसा जाईल याचा विचार करा. किंवा मी पुण्याच्या बाहेर माझा व्यवसाय कसा जाईल, साताऱ्यात कसा जाईल, कोल्हापूरमध्ये कसा जाईल ह्याच्याकडे विचार करा. ते नसेल, तुम्ही आता जर एखाद्या कंपनीत जॉब करत असाल तर मला अजून मोठी कंपनी कशी, दुसऱ्या कंपनीत कसं जाता येईल ह्याच्याकडे विचार करा. तुम्ही एखादं छोटंच काम करत असेल तर ते कसं वाढवता येईल. तुमच्या एका चौकातच टपरी असेल चहाची तर दुसऱ्या चौकात कशी नेता येईल. बरोबर. हे विचार त्या जिंजीकडे बघून येतात. आणि जिंजी पण हा खूप इंटरेस्टिंग किल्ला आहे. होय. म्हणजे किल्ल्याला एवढ्या बाजू आहेत, म्हणजे तो एक किल्ला नाहीये, म्हणजे 4-5 किल्ल्यांचा म्हणून तो एक किल्ला आहे. होय.
हां, तसंच तुमचं सर्कल वाढवा, तुमचा बिझनेस वाढवा, जे काही तुम्ही करताय त्या सोर्सेस वाढवा आणि कम्फर्ट झोनमधून बाहेर व्हा. एक्झॅक्टली. हा रायगड टू जिंजीचा प्रवास हा थोडा या बाबतीत मी समजून घ्यायचा प्रयत्न केला. पण आपण पूर्णपणे हे अंमलात आणू शकतो असं कधी कधी नाही पण होऊ शकत. काय म्हणजे मी वर्स्ट केस सिनारिओ पकडून चालतो की नाही येऊ शकत, पण ज्यावेळेस तुम्ही खचून जाल ना त्यावेळेस हे किल्ले तुम्हाला प्रेरणा देतील. बरोबर. कुठेही तुम्ही आर्थिक गोष्टीत आहात, तुम्हाला तोरणं चांगलं आहे, खूप आर्थिक सोबतता आली आहे, मॅनेजमेंट पाल, राजगडला जा. बरोबर. प्रॉब्लेम्स आलेत, पुरंदरला जा, जरा विचार करा, तह करा, प्रतापगड सारखा बांधा. कुठेही तुम्ही आयुष्यात ज्या ज्या अडचणीत थांबाल, जिथे इथं थांबाल, त्या सिच्युएशनला तुम्हाला कुठला किल्ला सूट होतोय तुमच्यानुसार त्या किल्ल्याचा विचार करा. महाराजांनी काय विचार केला असू शकतो याचा थोडासा वेध घ्या आणि तिथून मार्ग काढा. बरोबर. आणि सक्सेसकडे जावा, थांबू नका. कारण की अडचणी प्रत्येकाकडे येतात. आजही किल्ल्यावरती गेला, किल्ल्यावर नाही छोटासा दगड जरी डोक्यावर पडला तरी तुम्ही मरू शकता. होय. तसं आयुष्यात पण एखादा छोटा दगड तुम्हाला कुठेही लागू शकतो आणि तुम्ही मरू शकता. बरोबर. तर तो होऊ नये, वाट व्यवस्थित निवडा, अवघड वाटेवरचा प्रवास थोडा टाळा. जर करायचा असेल तर धमक ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा. आणि त्याच्या पलीकडे जाऊन तर तुम्ही शिवरायांनी हे जर म्हणत असतील तर मी माझं आयुष्यात एकच वाक्य महाराजांकडून शिकलो. महाराजांचा जीवन प्रवासाचा जो काय आहे त्यात विक्ट्री नीड्स प्रिपरेशन. तुम्ही प्रिपरेशन करा, तुमची विक्ट्री नक्की आहे. हे महाराजांकडून मी शिकलो. बरोबर. तेच प्रिपरेशन तुम्ही करा, तुम्हाला विक्ट्री मिळेल. प्रॉब्लेम्स येत असतील थांबा, आयसोलेट व्हा, विचार करा आणि बाहेर पडा. म्हणजे महाराजांकडं बघण्याचा दृष्टिकोन शिकता शिकता किल्ल्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला जो नवीन मिळाला आहे तो खूपच कौतुकास्पद आहे तुमच्याकडून मिळालेला. आता आपण थोडं पुढं जाऊयात. तुम्ही जो महाराजांना पाहण्याचा दृष्टिकोन दिला आहे तो तर सगळ्यांनी ॲक्सेप्ट करावाच, पण त्याचबरोबर तुम्ही आता गड किल्ल्यांवर जे काम करताय, गड किल्ल्यांचं संवर्धन असेल, म्हणजे त्यातले अनेक उठाव असतील, जेही ठिकाणी तुम्ही संघर्ष केला आहे असंच मी म्हणेन, कारण का मी बऱ्याच तुमच्या गोष्टी बघत असतो आणि त्यातला तुमचा जो प्रवास आहे तो मी जवळून पाहतोय. सो त्या संघर्षाला सामोरं जाताना आणि आउट ऑफ द वे जाताना, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध ज्यावेळेस जाण्याची वेळ येते त्यावेळेस तुमचा जो मी प्रवास बघितला आहे तो अनुभव तुमचा कसा आहे? ॲक्च्युली मला याची प्रेरणा रायगडवरूनच मिळाली. मला किल्ल्यांची अवस्था बघवत नाही, पडलेली अवस्था कुठून तरी सुरुवात करायची म्हणून मी जसं तोरण्यावर म्हटलं, जसं मला माणसांचा जमवणं, क्वालिटी माणसं जमवणं हे मला चांगलं त्यावेळेस जमत होतं, अजून पण जमतंय. आणि म्हणजे ज्या कालखंडात, म्हणजे आत्ताच्या ज्या 8-9 वर्षापूर्वी ज्यावेळेस या कामाला सुरुवात केली त्यावेळेस खरं या दुर्ग संवर्धनामध्ये खूप कमी लोक होती, खूप कमी होती. म्हणजे मला चांगलं आठवेल किंवा दुर्गवीरचे संतोष हासूरकर होते, सह्याद्री प्रतिष्ठानवाले होते, लोक खूप कमी होती आणि त्यांचं काम चालू होतं. आणि खरं सांगायला गेलं तर मला रायगड हा मला पहिल्यापासूनच आवडतो. तर रायगडवरती काम करायचं हे डोक्यात माझ्या पहिल्यापासून होतं की बाबा रायगड ही स्वराज्याची राजधानी आहे. आज माणसं दिल्लीत जातात, त्या औरंगजेबाचं तख्त बघतात, केवढे सुस्थितीत आहे. रायगडवरती गेल्यानंतर मी छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतोय आणि रायगडवरती माझ्या महाराजांचं तख्त हे एवढं खराब अवस्थेत हे मला बघवत नाही. म्हणजे आजही मी गेलो तर नगरखान्यातून आतमध्ये जोपर्यंत सदरेपर्यंत जातोय मी मनावर दगड ठेवून जातो. माझी इच्छा होत नाही खरं सप्प सांगायचं, म्हणजे मी भीतोच, त्या तख्तासमोर जायला मी पहिल्यांदा भीतोच, ते मनातून आहे थोडं आदरयुक्त. हा, मी असं पालखी दरवाजाकडून कुठून तरी जातो, नाहीतर रोपवेच्याकडून जातो. पण ते मला चीड होती एक डोक्यात की अरे आजही मी बघतोय की 2023 चालू आहे पण ते तख्त आपण असं कसं बघू शकतो. सर आर्किओलॉजीचे नियम आहेत, ASI ला काही नियम आहेत, आपल्याला रिस्टोरेशनला काही नियम आहेत, पण कमीत कमी ती 137 फूट बाय 52 फुटाची जी भिंत आहे, ज्या त्या आयताकृती भागात जो काही महाराजांचा तख्त आहे त्या एका तख्तासाठी आपण काहीच लढू शकत नाही. विचार करायची गोष्ट आहे. मला वाटतं म्हणून नाही,
आज या महाराष्ट्रात, भारतात, या जगात जेवढे काही शिवभक्त आहेत त्यांना असं आग नाही येत, म्हणजे पेटत नाहीत त्यांची, रक्त सळसळत नाही का? म्हणजे आजही आपण जर गेलो तर त्या भिंतीवर शेवाळ साचलेलं असतं. आमची सुरुवात तिथूनच झाली. ज्यावेळेस मी ते शेवाळ बघितलं त्या भिंतीवरचं सदरेच्या, ते शेवाळ कमीत कमी 1 इंचा एवढं शेवाळ साचलं होतं. मग आम्ही मोहीम आखलीच म्हणलं. आणि काय आलं तर मला किल्ल्यावर काम करायचं हे मी निश्चित केलं. तर आमचे एक मित्र होते राहुल चिंबळकर म्हणून, आम्ही रायगडवरती होतो, कोपऱ्यात बसलो होतो. त्याचा आमचा विचार झाला की म्हणलं राहुल म्हणले काय, म्हटलं राहुल भाऊ काय म्हणलं, हे मला रम नाही म्हणत, म्हणलं या उत्सवात म्हणलं माझ्या मन रमतच नाही म्हणलं अजिबात. म्हणलं ते दिसतच नाही म्हणलं ते लोकांना. ते म्हणले पाटील सुरुवात करा, काय ते बघू आपण. म्हणलं सुरुवात करायची. अशी आम्ही तिथून सुरुवात केली. नंतर मी मांडे सरांना पण जाऊन भेटलो, दुर्ग महर्षी प्रमोद मांडे सर म्हणले बाबा तू करतोयस पण तुझ्या मागं कोणी येईल अशी अपेक्षा करू नको, तुला एकट्यालाच करायचंय, एवढं डोक्यात विचार ठेव आणि कर. तुला जेवढं जमेल तेवढं कर, जे येतील ते येतील, जे नाही येणार ते नाही येणार, अपेक्षा ठेवू नकोस. फेसबुकवर पोस्ट टाकली, म्हणलं ते सदरेवरचं शेवाळ काढून टाकायचं. कारण की लोकांच्या मनावर, डोळ्यांवर एवढं शेवाळ साचलंय की लोकांना ते दिसतच नाही. म्हणजे आजही 2023 मध्ये त्याच्यावरचं जे मॉर्ट्रेट लावलेलं होतं, म्हणजे जो चुना लावलाय तो पडलाय. म्हणजे ज्यावेळेस फोटो काढतो त्यावेळेस तो दिसतो त्याच्यात, आणि तो पडतो दरवर्षी. या वर्षी पण पडलाय. म्हणजे त्याला जी दोरी बांधली जाते त्यातून तो पडतोच दरवर्षी त्या खिडक्यांमधला. मग कसले आपण शिवभक्त सांगावं. म्हणजे शिवभक्त, शिवपाईक, मी ह्या घराण्याचं, माझा आमचे वंशज हे होते आणि माझं हे होतं ते होतं, काय मिरवण्यात अर्थ आहे मला सांगा बरं. बरोबर. हा, तुम्ही तुमच्या राजाचा तख्त कमीत कमी ती 137 फूट बाय 52 फुटाची जागा नीट करा. अख्खा किल्ला नाही नीट करता आला तिचाला. ती जागा एवढी हे करा की तुम्हाला लोकांना सांगायला नाही लागलं पाहिजे की चप्पल तिथं काढा. तो त्या आदबीनीच आला पाहिजे, त्या आदबीनीच त्यांनी मुजरा घातला पाहिजे. हे मराठ्यांचं तख्त आहे. हे मराठ्यांचं तख्त हे दिल्लीचं तख्त राखत होतं. मग आज आपल्या या तख्ताची अवस्था अशी कशी, हिथून ती चीड आणि तो राग आणि ते करायचंच हे म्हणून आम्ही ते काम चालू केलं. बरोबर. आणि ते त्याला सक्सेस पण मिळालं. त्यानंतर आम्हाला परत आमच्याकडे कुठली परमिशन नव्हती, खरं सांगायचं झालं तर. कमीत कमी 3 महिने आमचं काम चालू होतं. म्हणजे ते 50-60 पोती शेवाळ काढला असेल आम्ही त्या पूर्ण भिंतीवर. पूर्णपणे घासली, ती चांगली केली, एकदम सुंदर झाली. मनाला शांतता भेटली. शांतता म्हणजे कुठेतरी आपण सुरुवात केली आहे याची जाणीव झाली. लोक मिळत गेली, एक 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 क्वालिटी माणूस मिळत गेला. आणि त्यामध्ये पण माझं एक आहे की बाबा मला आता किल्ल्यासाठी काय लागतात, मला इंजिनियर्स पाहिजे, आर्किटेक्ट हवेत, कॉन्ट्रॅक्टर मधली काही माणसं हवीत की ज्यांना कळतं कसं करायचं, काय करायचं. आणि प्रत्येक माणसाला सगळ्या गोष्टी कळतील असं नाही. बरोबर. आता माझं फील्ड वेगळं आहे, मी मेकॅनिकल फील्डमधलं आहे. तर मला त्यामधलं मला इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा माझा आवडते सब्जेक्ट आहे. म्हणजे मला त्याच्यावर प्रभुत्व आहे. मला कुठल्याही देशामधलं ड्रॉइंग कार्ड आणून समोर ठेवलं तरी मी ते रीड करू शकतो आणि त्याच्यावरती इम्प्लिमेंट करू शकतो. म्हणजे 3D माझ्या डोक्यात लगेच तयार होतो तो. मग तसं किल्ल्यावरती काय ते, मग तिथून ती सुरुवात झाली संवर्धनाला. आणि मग म्हणलं की आता ASIला तसंही आम्ही अपोज गेलेलोच होतो. किल्ला आमच्या महाराजांचा आहे, तुमच्याकडे फक्त राखायला दिलाय. बरोबर. आणि ASIची स्थापना ब्रिटिश करून गेलते. होय. तुम्ही नॉब्समध्ये बदल करणं हे गरजेचं आहे. तुम्हाला पण नाही करायचं, आम्हाला पण करून द्यायचं नाही, हे चालणार नाही, हे माझ्या डोक्यात पूर्णपणे फिक्स होतं. मग ते इन्कलाब मला तर हे जाणून घ्यायचंय तुमच्याकडनं की ASI ह्या डिपार्टमेंटचा काय म्हणजे प्रॉब्लेम काय नेमका. ॲक्च्युली आर्किओलॉजी सर्व्हे ऑफ इंडिया हे एकतर दिल्लीमधून चालतं. बरं. त्यांचे मुंबई ब्रांच आहे, औरंगाबाद आहे, आणि आपण वेस्टर्नमध्ये पडतो. आता ह्या खूप टेक्निकल गोष्टी आहेत, ह्या बऱ्याच वर्ष अभ्यास केल्यानंतर समजलेले आहेत. मला ज्यावेळेस किल्ल्यांचं संवर्धन करायचं होतं त्यावेळेस पुरातत्व खातं एवढंच कळत होतं. मग राज्य वेगळं, केंद्र वेगळं. आता राज्याला राज्य पुरातत्व विभाग नाही म्हणत, त्याला म्युझियमॉलॉजी आणि असं नाव आहे जे सायनला ऑफिस आहे. मग हे केंद्र पुरातत्व विभागाकडे येतं. मग त्यांचे नॉब्स काय आहेत, कसे करायचे, काय करायचं. तर ASI हे ब्रिटिशांनी ज्यावेळेस हे आपलं राज्य आपलं मराठ्यांचं घेतलं त्यानंतरच्या काळात हे फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे होतं सगळा भाग. आणि नंतर त्यांच्यामधल्या काही माणसांनी सर्वे करायचं की या भागात काय काय आहे.
तर त्यांनी सर्वे चालू केला. मग त्याला नाव दिलं आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडिया. म्हणजे आर्किओलॉजिकल जे काही एव्हिडन्स आहेत त्याचा त्यांनी सर्वे केला आहे. मग त्याच्यातून त्याचे प्रिझर्वेशनसाठी असेल किंवा मग तिथे माणसांनी काय करावं काय नाही याचे काही रूल्स रेग्युलेशन होते, त्यातून ते आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडियाची स्थापना झाली. आणि नंतर आपलं भारत स्वतंत्र झाला त्यानंतर पण त्यात काही चेंजेस नाही आले. आज तागात काही थोडेफार चेंजेस झाले, त्यानंतर काय झालेलं नाहीत. ह्यांचं कसं आहे की ह्यांना सगळ्या गोष्टी टेक्निकल म्हणजे त्यांच्या टेक्निकल ह्याच्यातच व्हाव्यात असं वाटतं. अच्छा. आणि ह्यांच्याकडे फंड्स हे जे काय ते सेंट्रलकडून येतं. खरं महाराष्ट्र शासनाने यांच्यावर प्रेशर आणलं पाहिजे की सेंट्रलने आमच्या किल्ल्यांसाठी पैसे दिले पाहिजे. आत्ताच दिलेत, राज्य शासनाने दिलेत रायगड किल्ल्यासाठी पैसे. पण प्रॉब्लेम हा येतो की त्यांच्या प्रोसिजर खूप लेंदी आहेत. आज म्हणजे आता आजही ASI कडे रायगड प्राधिकरणामधून जो काही फंड्स आला होता संभाजीराव छत्रपती, त्यांच्याकडे काही फंड्स अजून पडून 2018 पासून. म्हणजे लोकांना माहिती आहे का नाही मला माहित नाही, पण 10 कोटीच्या वरती यांच्याकडे फंड्स पडून आहे. ते काम करत नाहीत. कधी कधी विचारलं तर मला जर असं कळलं की त्यांना कॉन्ट्रॅक्टर्स मिळत नाही. कॉन्ट्रॅक्टर मिळत नाही की ह्यांनाच इच्छा नाही आहे हे कळत नाही मला. पण कधी कधी असं वाटतं की हे आहेत म्हणून तरी बरे, नाही तर आपल्या लोकांनी वाट लावून ठेवली असती खरंच रायगडाची. बरोबर. म्हणजे रायगड असं नाही तर कुठल्याही किल्ल्यांची असेल. कारण की मला असं वाटतं की आर्किओलॉजीपेक्षा माझं आजकालचे राज्यकर्ते हे सगळ्यात धोकादायक आहेत किल्ल्यांसाठी. बरोबर. मी आउट ऑफ द बॉक्स जाऊन बोलतोय, म्हणजे आपला विषय वेगळा आहे पण तुम्ही किल्ले संवर्धनाचा विषय छेडलाय म्हणून मी तुम्हाला सांगतो की आजकालचे राज्यकर्ते मला खूप मोठे यांच्यापासून धोका वाटतो किल्ल्यांना. कारण की काही वर्षांपूर्वी एक सरकार आलं, त्यांनी एक समिती स्थापन केली, त्या समितीमधून काही कारभार झाला, चांगलाच झाला, किल्ल्याला फंड्स आला. दुसरं सरकार आलं, त्यांनी ती समिती बरखास्त केली, त्यांनी नवीन सुकाणू समिती स्थापन केली, डायरेक्टर ऑफ टुरिझम नावाचं एक वेगळंच डिपार्टमेंट चालू केलं. ते सुकाणू समितीचं काय झालं, परत सरकार बदललं, परत त्यांनी आता नवीन दुर्ग संवर्धन समिती स्थापन केली. त्याच्यामध्ये पण काही त्यांचेच लोक असतात दुर्ग संवर्धन करणारे. मला नाही वाटत त्यामध्ये जास्त काही लोक आहेत, म्हणजे आहेत पण ज्यांना खरंच जे ग्राउंड लेवलवर काम करतात अशी लोक खूप कमी आहेत. बरोबर. ॲट ॲक्च्युअल म्हणजे आता तुम्हाला पण चांगलं माहिती आहे, तुम्ही पण बरेच वर्ष आले या क्षेत्रात आहात. पण याच्यातून काय होतंय की लॉंग टर्मसाठी कुठलाच प्लॅन नाही आहे आपल्याकडं. एक्झॅक्टली. आणि हा धोकादायक आहे. हे राज्यकर्त्यांचे हे काय त्यांनी म्हणजे राज्यकर्त्यांवर मी जास्त बोलणार नाही, काही मला पॉलिटिकल जास्त काही बोलायचं नाही. पण माझं म्हणणं हे आहे की आज आपण परिस्थिती लक्षात घेतली किल्ले संवर्धनाची, तर 12 महिन्यापैकी 4 महिने पाऊस असतो, आपण किल्ल्यावरती काम करू शकत नाही. उरले 8 महिने. 8 महिन्यामधले तुम्हाला 3 महिने तर प्रिपरेशनला लागतात, म्हणजे उरतात तुमच्याकडे 5च महिने. बरोबर. 5 महिन्यात तुम्ही काय काम करणार? लमसम आपण 6 महिने पकडू किल्ल्यावरती काम करायचे. पुरातत्व खात्याकडे तेवढा फंडिंग हवा, त्या फंडिंगचं वेगळं योग्य नियोजन हवं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करायला वेळ हवा. तुम्ही पावसाळा सुरू झाल्यानंतर व्हेजिटेशन काढण्यात तुमचा वेळ जातो. होय. त्यानंतर थंडी येते, थंडीमध्ये तुम्ही ट्रान्सपोर्ट चालू केलं तर उन्हाळ्यात तुम्ही कुठे काम करू शकता. काय केल्यानंतर ते पाणी मिळत नाही, पाण्याचा अभाव असतो, ते पाणी वापरलं तर पर्यटकांना पाण्याचा प्रॉब्लेम क्रिएट होतो. अशा खूप साऱ्या अडचणी आत्ता आहेत. महाराजांनी जो राजगड बांधला तो खूप कमी कालावधीत बांधला, प्रतापगड खूप कमी कालावधीत बांधला, 3-4 वर्षात बांधला. आत्ता आपण करू शकत नाही. बरोबर. आपल्याकडे टाइमच खूप कमी आहे. होय. म्हणजे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की माझं आयुष्य जर 75 वर्षाचं असेल त्यामध्ये 30 वर्ष निघून गेलेत. मला जो उमेदीचा म्हणजे धावपळीचा कालखंड आहे तो जो कालावधी आहे तो 20-25 वर्षाचा आहे. त्या 20-25 वर्षामधले 25 वर्षामधले पण मी 6 महिनेच पकडतोय. काही पावसाळ्याच्या 4 महिने मी किल्ल्यावर जाऊ शकत नाही किंवा मग संवर्धनाविषयी काम करू शकत नाही. 2 महिने प्लॅनिंगमध्ये जातात. तर 6 महिने पकडले तर माझ्याकडे आज जर काम करायचं असेल तर माझ्याकडे 25 वर्षापैकी म्हणजे 12 वर्ष आहेत. बरोबर. आणि 12 वर्षामधले पण मी महिन्यातून 2 दिवस देऊ शकतो किंवा 4 दिवस देऊ शकतो. तर माझ्याकडे किती कमी वेळ आहे. तसा आखणी जर केली तर लॉंग टर्म प्लॅन हवा किल्ल्याच्या संवर्धनासाठी. 5-5 वर्षाचा नसावा.
ASIला तुम्ही काय सांगाल एका शब्दात, जर का तुम्हाला सांगायचं की हा चेंज झाला तर कामं सुरळीत होतील? एक शब्दात नाही सांगता येऊ शकत. प्रयत्न करूयात, एका वाक्यात सांगूयात. काय बदल करावा असं वाटतं आपल्याला? महाराष्ट्रासाठी मी एवढंच सांगेल की तुमच्याकडे इच्छाशक्ती आहे, मॅन पॉवर पण आहे, तुम्ही योग्यरीत्या काम चालू करा. कारण की त्यापलीकडे काहीच सांगू शकत नाही. त्यांच्याकडं माणसं खूप चांगली आहेत ASIकडे. कारण की ASIकडे तुम्ही जर बघाल तर इंडियातले खूप चांगले चांगले मॉन्युमेंट त्यांच्याकडे प्रिझर्वेशनसाठी आहेत. पण पुरेशी आहेत ती लोक? आता त्याच्यात पण दोन, मी तुम्हाला जसं सांगितलं, केंद्राकडचे वेगळे आणि राज्याकडचे वेगळे. राज्याची परिस्थिती, राज्य पुरातत्व विभागाची वर्स्ट आहे आज. म्हणजे RTIच्या बाबतीत आम्ही स्ट्रॉंग आहोत. म्हणजे मला नाही वाटत की पुरातत्व विभागावर आमच्या सहकार्याने आम्ही सगळ्यांनी मिळून जेवढे RTI टाकले तेवढे आजपर्यंत कोणी टाकले असतील. माझ्याकडे 10 वर्षाचे व्हाईट पेपर्स आहेत पुरातत्व विभागाचे. RTI म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशनच्या अंडर यांनी आजपर्यंत जेवढे पेपर टाकलेत ना पुरातत्व विभागावर, तेवढे माझ्या मते कुणीच टाकले नसतील. एवढी इन्फॉर्मेशन हे गॅदर करतात. हां, म्हणजे माझं तेच तत्व आहे की बाबा की आपल्याकडे पूर्ण इन्फॉर्मेशन हवी. त्यांच्याकडे किती फंड्स आला तो फंड्स, कारण की आत्ता काय संवर्धनाचं कार्य जरी केलं तर एखादी संस्था एखाद्या वर्षात 2 लाख 3 लाख 4 लाखाचं काम करेल. आणि ते पण आपण आत्ता संवर्धन करत नाही. हे सगळ्यांनी लक्षात खूप डोक्यात घेतलं पाहिजे की संवर्धन नाही करत आपण आता स्वच्छता मोहीमच काढतोय. टाक्यांची साफसफाई हे कन्झर्वेशनमध्ये येत नाही. बरोबर. आणि आत्ता सध्या आपण टाके साफसफाईच्या वरती जात नाही. किल्ल्यांचे दरवाजे बसवणे असतील, दरवाजे बसवण्याच्या मागं पण त्यांचे खूप, ज्या वेळेस पुरातत्व खातं एखाद्या आउट ऑफ द बॉक्स जाऊन परमिशन देतं त्यावेळेस एवढंच लक्षात घ्यावं त्यांचा पुढचा छुपा अजेंडा असतो. हे हां, कारण की मला हे चांगलं कळलेलं आहे. कारण की त्यांचा छुपा अजेंडा असतो. ज्यावेळेस मला रायगडवरती आम्हाला आमची चर्चा झाली, ते म्हणले ती महादरवाजा म्हणजे प्राधिकरण व्हायच्या अगोदर की महादरवाजाला आपल्याला लाकडी दरवाजा बसवायचा. म्हटलं आता हे बसवतायत खरं, म्हणजे आपल्याला म्हणतात त्यावेळेस आमची फंडिंगचं एवढी कॅपॅसिटी नव्हती 13-14 लाखापर्यंत आमचं फंडिंग. आम्ही म्हटलं आपलं एवढी काय फंडिंग आपण त्यावेळेस जमा करू शकत नाही. पण नंतर माझ्या लक्षात आलं की अरे यांचे नॉप्स आहेत की सूर्य मावळल्यानंतर हे मॉन्युमेंट बंद करतात, कारण की ते ASIचे नॉप्स आहेत. म्हटलं आपण दरवाजा बसवतो नंतर दरवाजाच बंद करायचे. तेच झालं ना, आणि आज तेच झालं. राजगडला दरवाजे बसवले, नंतर लगेच दुसऱ्या महिन्यात बंद केलं. म्हणजे छुपा अजेंडा हा पुरातत्व खात्याचा असून ते पुढचा विचार करतात. बरोबर. आणि त्यांच्या सोयीची काम असतात ते करून घ्या. म्हणजे पुरातत्व खात्याचे लोक हा इंटरव्ह्यू बघितल्यानंतर मला म्हणजे नाही, पण जे खरं आहे तेही मान्य करतीलच की. हां, म्हणजे जे मी आजपर्यंत त्यांना ओळखलं त्याच्यानंतर म्हणजे त्यांची स्ट्रॅटर्जी काय असते हे मी ओळखली. किंवा त्यांना एखाद्या ठिकाणी काम करायचं असेल आणि त्या भागातले टाका जरा खराब झाला असेल पण त्या भागात काम करायचं असेल ते तुम्हाला टाके साफ करायला लगेच परमिशन देतील. आणि तिथं पाण्याचा साठा होणार आहे त्यांना माहिती आहे. म्हणजे ते करतायत हे चुकीचं नाहीये, पण आपल्या पण लोकांना शिस्त लागणं, त्यांच्याकडे मॅनपॉवर नाही, ते आपली वापरतायत. आज राज्य पुरातत्व खात्याच्या असिस्टंट डायरेक्टरच्या पोस्ट खाली आहेत. म्हणजे राज्य पुरातत्व विभागाकडे जेवढे मॉन्युमेंट्स आहेत त्या प्रत्येक मॉन्युमेंट्सवर एक शिपाई जर म्हटलं ना तर तेवढे शिपाई पण नाहीत त्यांच्याकडे. ही शोकांतिका आहे, वाईट आहे. म्हणजे 300 मॉन्युमेंट जर असतील तर 300 मॉन्युमेंटवर डे आणि नाईट शिफ्ट म्हणजे 2-2 माणसं लागतील. खरं. म्हणजे आज 300-1200 लोक तरी पाहिजे. त्यांच्याकडे 1200 लोकांसाठी त्यांना मिळतील असं मला तरी वाटत नाही. कारण की ते म्हणजे मी त्यांना नावं ठेवत नाही आहे. राज्य पुरातत्व विभागाचे जे डायरेक्टर त्यांनी बऱ्याच वेळा मागणी केलेली आहे. मला जे RTIमधून जे पेपर मिळालेत त्यांनी शासनाकडे, लोकसेवा आयोगाच्या ज्या पेपर्स होतात म्हणजे MPSC थ्रू लोकसेवा आयोगाच्या, त्यांनी त्याच्यात पण मागणी केली आम्हाला माणसं द्या. पण राज्यकर्त्यांचा मनातच दिसत नाही बाबा त्यांना माणसं देणं. त्यांनी नियम पण केलेत की बाबा नवीन जॉईनिंगसाठी काही अटी शर्ती होत्या, मग त्या त्यांनी थोड्या लूज करून घेतल्यात. त्यांची इच्छाशक्ती आहे पण त्यांच्याकडे माणसंच नाहीत. आज आपण बघितलं तर वहाने साहेबांकडे किती जिल्ह्यांचा पदभार आहे. बरोबर. तो एकटा मनुष्य कुठे फिरणार. मग काय वाटतं तुम्हाला, जर का ही जी आता गड संवर्धनाच्या कामासाठी जी एकजूट होत आहेत मुलं ज्या संस्थांच्या अंडर, या सगळ्यांना एकत्र घेऊन ASIच्या अंडर काही गोष्टी केल्या जाऊ शकत नाहीत का? हा प्रयत्न केलेला मी, पण काय होतंय आपल्या इथे इगो खूप आहे. म्हणजे मी स्पष्ट बोलतो, प्रत्येकाला प्रत्येकाच्या संस्थेचं नाव करायचं आहे.
म्हणजे त्यांचे काही वेगवेगळे अजेंडे आहेत. म्हणजे इगो किंवा असं म्हणण्यापेक्षा मी तर सरळ म्हणलं की प्रत्येकाचा वेगवेगळा अजेंडा आहे आणि ते एका प्लॅटफॉर्मवर एकत्र येत नाहीत आणि प्रत्येकाचा विचार करायचे. आता आम्ही आक्रमक आहोत, काही मावळ आहेत, अशी वेगवेगळी प्रत्येकाचा स्वभाव आहे, प्रत्येकाच्या वेगवेगळे स्ट्रॅटर्जीज आहेत आणि त्या ह्याने ते काम करतात. पण हे एकत्र येणं गरजेचं आहे. मला कधी कधी असं वाटतं की ह्याच्यासाठी एक वेगळा विभाग शासनाने केला पाहिजे. जसं शिक्षण असा आहे, आरोग्य आहे, तसा महाराष्ट्राचा धरोहर म्हणजे हे गड किल्ले आहेत याच्यासाठी एक वेगळा विभाग केला पाहिजे आणि त्या विभागा थ्रूच काम चालू झालं पाहिजे. आणि लॉंग टर्मचं तुमचं प्लॅनिंग पाहिजे, 5 वर्षाचं नसावं. कुठलंही सरकार आलं, कुठलंही सरकार गेलं तरी त्या प्लॅनिंगवर कुठलाही इफेक्ट झाला नाही पाहिजे. बरोबर, तरच हे होऊ शकतं. कारण की पाऊस तिथंपर्यंत दळणवळण, आता दळणवळणासाठी माझी तर इच्छा आहे, मी रोपवेच्या काही ठिकाणी अपोजमध्ये आहे, पण मी किल्ल्यावरच्या मटेरियल रोपवेसाठी मी अपोजिट कधीच जाणार नाही. मटेरियल रोपवेसाठी, बरोबर, सामान नेण्यासाठी, कारण की ते आत्ताची गरज आहे. कारण की माणसांना आपण जास्त नाही हे करू शकत. कारण की प्रॉब्लेम असं झाला आहे की किल्ल्याचं आता संवर्धन करायचं म्हटलं तर त्या किल्ल्याच्या दगडाला आपण दगड मॅच करू शकत नाही आहे. कमी आकाराचा, कमी साईजचा, कमी सेल्फ वेट असलेला आपण दगड वापरतोय. आणि सगळ्यात मोठा इश्यू हा आहे कारण की आत्ता लावलेलं हे पडणार आहे. कारण की आधीच्या राजगडची आपण तुम्ही बांधणी बघितली, रायगडची बांधणी बघितली, मोठ्या मोठ्या किल्ल्यांची बांधणी, तिथला जो दगड आहे त्याचा जो रेशो आहे त्या रेशोलाच मॅच करून आपण आत्ता दगड बसवला पाहिजे. आणि तो मॅन पॉवरने किल्ल्यावरती नेणं अवघड आहे. तर आपण मटेरियल रोपवेमधून नेऊ शकतो, अशी सिस्टीम असावी. मी रोपवेच्या अपोजमध्ये गेलतो राजगडच्या, पण तिथं मटेरियल रोपवे व्हावा ही माझी पण इच्छा आहे. बरोबर. आता आपण हा थोडासा वेगळा टॉपिक छेडला, पण आपला पॉडकास्ट ओपन असल्यामुळे आणि शिवाजी महाराजांच्या रिलेटेड असल्यामुळे आपण गड संवर्धन या विषयावरची तुमची पार्श्वभूमी जाणून घेतली. आता मी एका वेगळ्या ॲस्पेक्टकडे येतोय की आता हा टेक्निकल भाग झाला, पण एक भावनिक एक भाग पण प्रत्येकाच्या मनात गड किल्ल्यांना धरून असतो. आणि त्यामध्ये प्रकर्षाने मी तुमच्या कामांमध्ये एक गोष्ट नोटीस केली आहे की रायगडवरती जे पुतळा मातोश्रींचं स्मारक व्हावं आणि वाघ्या कुत्र्याच्या ज्या काही स्मारकाचा जो काही आता प्रॉब्लेम आणि इश्यू होऊन बसलेला आहे त्याच्यावर तुम्ही फार असं अग्रेसर होऊन एक भूमिका मांडता, त्यासाठी आंदोलनं करण्यासाठी उतरता आणि त्यासाठी तुम्ही प्रत्येक गोष्ट करायला तयार राहताच. सो यामागं तुमची नेमकी भूमिका काय आहे आणि का आहे? पहिल्यांदा म्हणजे मी तुम्हाला थोडं करेक्ट करतो की ही भावनिक नाही आहे. भावना आहेत पण ही भावनिक मागणी नाही आहे. हे खरं हा त्या राणीसाहेबांना न्याय आहे. बरोबर. कारण की छत्रपती घराण्यातल्या माझ्या अभ्यासानुसार ह्या एकमेव स्त्रिया आहेत. पुतळाबाई राणीसाहेब या सती गेल्या. होय. सती प्रथेला आता विरोध आहे किंवा सरकार दरबारी म्हणजे शासन दरबारी त्या प्रथेला आळा घालण्यासाठी भरपूर प्रयत्न केले आहेत आणि ते एक गुन्हा पण मानला जातो. पण आता आपण जर विचार केला, मी जसं तुम्हाला म्हटलं की छत्रपती घराण्यातल्या ते एकमेव स्त्री आहेत असं माझ्या अभ्यासातून आजपर्यंत लक्षात आलेलं आहे. बरोबर. रायगड ज्यावेळेस तुम्ही फिरता, जे कोण फिरतात, खरं तर हिंदू धर्मामध्ये सती गेलेल्या व्यक्तीला देवासमान मानलं गेलंय. होय. ज्यावेळेस आपण रायगडचा इतिहास जर बघितला शिवकाळातला, तर महाराज साहेब रायगड किल्ल्यावरतीच गेले. त्याच्यानंतर संभाजी महाराज किल्ल्यावरती सगळ्या त्या विधी केल्यानंतर पुतळा मातोश्री सती गेले. हे त्रिकाल सत्य आणि ह्या कागदोपत्री पण याचा उल्लेख आहे. जर संभाजी महाराजांनी समाधीचं काम केलं आपण असं समजू, कारण की तेच करतील आणि त्याचा कागदोपत्री पुरावा जरी बघितला अजून समोर आलेला नाही, पण संभाजी महाराजांची ती अष्टकोनी समाधी बांधली. तर पुतळाबाई मातोश्रीसाठी काही ना काहीतरी बांधलेलं असू शकतं. बरोबर. असं सोडणार नाहीत ते, काही ना काहीतरी बांधलेलं असू शकतं. एक पुस्तकात आत्ताच्या उत्तरकालीन की ज्यावेळेस समाधीचं बांधकाम होत होतं 1926 मध्ये आणि नंतर 1936ला वाघ्या कुत्र्याचं काम झालं, त्यावेळेसच्या काळात तिथं एक सतीशिळा होती असं म्हणतात. आणि ती सतीशिळा उचलून शिरकाई देवीच्या मंदिराच्या इथं आणून ठेवली. मग तो पण खूप मोठा भाग आहे, म्हणजे डिस्टन्स खूप आहे. तिथं आणून तेव्हा ती तुटली.
तिथं काही समाधीच्या बाजूला लावतात. म्हणजे आता जर तुम्ही शहाजीराजांची समाधी बघितली, होय. तिथे एक असं पोल आहे आणि त्याच्यामध्ये दिवा लावायला जागा केली. तसेच पोल तिथे पण आहेत. मग त्यांची कुठं ना कुठे समाधी, सतीचं वृंदावन हे असणार. मग ते गायब झालं का? म्हणजे आता हे थोडे वादग्रस्त विषय होतील. काही जण म्हणतात की वाघ्याच्या इथं, म्हणजे आता ब्रिटिश डॉक्युमेंटचा जर अभ्यास केला, मला त्याच्यावर थोडा हातखंड आहे, तर ब्रिटिशांच्या याच्यात 2 प्लॅटफॉर्म दाखवलेले आहेत. एक क्रिमिनेशन प्लॅटफॉर्म जो चौकोनी दिसतो तिथे एका फोटोमध्ये, आणि दुसरा आहे जो अष्टकोनी आहे. त्याचा पूर्णपणे त्यांनी स्केच म्हणजे त्याचा नकाशा काढलेला आहे. तर ह्या 2 जागा असाव्यात. आणि आत्ता जी वाघ्याची जागा आहे तिथेच कुठेतरी पुतळा मातोश्रीसाठी बनवलेला चौथरा असू शकतो. कारण की खूप डेव्हलपमेंट झालेली आता तिथे. म्हणजे या 1926 नंतर बरीचशी डेव्हलपमेंट होत गेली. कारण की तिथं तुम्ही बघितलं ते खालच्या बाजूने प्लिंथ घालून थोडे थोडे टप्पे टप्पे केलेले आहेत, वाढवले. ह्या सगळ्या गोष्टी जरी आपण सोडल्या तरी पुतळा मातोश्रींचं किल्ल्यावरती स्मारक असावं ह्याला विरोध काय आणि चुकीचं काय? बरोबर. छत्रपती घराण्यातले असते आहेत, राणी साहेब आहेत, ते एखादं छोटं स्मारक आपण उभारू शकत नाही का त्यांच्या स्मरणार्थ? एखादी आपण तुळशी वृंदावन तो उभारू शकत नाही का? आणि वागणी चुकीची आहे असं पण मला वाटत नाही. जर तुम्ही इतिहासात नसलेल्या वाघ्याचं स्मारक उभं करू शकता, तर इतिहासात नोंद असलेल्या पुतळा मातोश्रींचं स्मारक का नाही उभारू शकत? आणि त्यांनी जर महाराजांसाठी, महाराज गेल्यानंतर त्यांच्या प्रेमापोटीच त्यांनी दहा घेतलाय ना. एखाद्या जो हे चूक म्हणत असेल त्यांनी ना मेणबत्तीवर स्वतःचा हात फक्त ठेवून बघावा की किती भाजल्यानंतर किती त्रास होतो. त्या मातोश्री जिवंतपणे सती केल्यात. बरोबर. त्या किल्ल्यावरती त्यांचं थोडा तरी हक्क असेलच ना. बरोबर. त्या जागेवर कमीत कमी 4 फूट बाय 4 फुटा तरी स्मारकाला तुम्ही त्यांना जागा द्या, एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि त्याला प्रतिसाद मिळतोय. आम्ही रायगड प्राधिकरणाकडे मागणी केली होती, त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना पण आम्ही पत्रव्यवहार केलेत, आपण निवेदनं पण दिलेली आहेत. कमीत कमी 10,000 वरती आपण निवेदन दिले, संस्थांची दिले, सगळ्यांची दिलेत. फॉलोअप पण आपण करतोय. त्याचं आपण एक तैलचित्र पण तयार केलं प्रमोद मूर्तींच्या मार्फत. आणि आता हे खरं ज्या वेळेस सुरुवात केली तर आता हा कुठंतरी सुरुवात केली, पण आता हे वाढत चालले, लोकांपर्यंत पोहोचायला लागले. काही वर्षांपूर्वी लोकांना माहितीच नव्हतं पुतळा मातोश्री. फक्त त्या पुस्तकाच्या ह्याच्यामध्ये होती, महाराजांच्या पायाशी जडलेली नजर हटू नये म्हणून महाराजांचे जोडे उराशी जोडून सती गेलेल्या पुतळाबाई राणीसाहेब यांना समर्पित त्या पुस्तकाच्या वरती होतं. तिथपर्यंतच पुतळाबाई राणीसाहेब मर्यादित होते. पण आता तैलचित्राच्या माध्यमातून 27 जूनला, 6 जून नंतर 27 जून जो येतो त्यावेळेस पुण्यतिथी असते, त्यावेळेस लोकांपर्यंत ही माहिती पोचते. लोक स्टेटसला ठेवायला लागलीत, त्याच्यावरती लिखाण व्हायला लागले, अभ्यास व्हायला लागलाय. ही सुरुवात आहे. पण पुढच्या काही काळात ते स्मारक आपण करून घ्यायचं एवढं तर निश्चित आहे. कमीत कमी आपण, मी किंवा आमच्या संस्था, आमचे सहकारी जेवढे काय आहेत, म्हणजे मी नाहीये, माझे जे काय संस्थेमधले आहेत, जेवढे काय मित्र आहेत तुमच्यासारखे, दुर्गा सवर्ण, आपल्या सगळ्यांनी जर जोर लावला तर एक स्मारक आपण उभारू शकतो. बरोबर. आणि हे पुढच्या कित्येक वर्ष प्रेरणा देत राहील. किंवा आज आपण म्हणजे प्रेमाचं प्रतीक म्हणून खूप मोठे वास्तू बघतो, हे नाव घेणार नाही, आणि त्यांची आपल्या ह्याची तुलना होऊ शकत नाही. पण एक महाराजांविषयी राणीसाहेबांचं प्रेम आणि त्यातून गेलेलं सती, बरोबर, म्हणजे आजच्या पिढीला ते प्रेरणादायी. म्हणजे सती जाऊ नये, मी सती प्रथेला प्रमोट करत नाही, पण ते प्रेम कळेल पुतळा मातोश्रीचं. नाही, हेही इथं आपल्याला सांगणं लक्षात आणून देणं गरजेचं आहे की त्या महाराज गेल्यानंतर लगेच सती नव्हत्या गेल्या. त्यांनी शंभूराजे किल्ल्यावर येईपर्यंत वाट बघितली. ते किल्ल्यावर आल्यावर राज्य हातात घेतल्यानंतर सर्व गोष्टी झाल्यानंतर त्या गेल्या. याचा अर्थ त्यांची स्वतःची इच्छाच इतकी दांडगी होती की त्याला कोणी रोखू नाही शकलं. जसं जिजाबाईंनी एकदा प्रयत्न केला, त्यांना शिवाजीराजेंनी रोखलेलं. ह्याच्यावरून आपण हे शिकतो की महाराजांचा स्वतःला विरोध होता ह्या गोष्टीला. बरोबर. परंतु त्यांची इच्छाशक्ती एवढी दांडगी होती, आणि त्या आपण असं म्हणू शकतो की कदाचित तेवढ्या देवभोळ्या असाव्यात की माझ्या पतीच्या मागं मला ह्या जगात रस नाही. नाही ना, आपण असं नाही म्हणता येत. कारण की
खूप जिगर लागते हो. होय, त्या धाडसी होत्या मी तर म्हणेल. बरोबर. ती त्यावेळेस प्रथा होती, हम्म. सती जात होत्या, पण त्या चितेत बसणं हे खूप मोठं धाडस त्यांच्याकडे असेल. हे ऑप्शन होता की न जाणं हा सुद्धा एक ऑप्शन होता. आता होता नव्हता हा आपण थोडं इतिहासात जाऊन बघावं लागेल, पण धाडस आहे ना. बरोबर. आपण जातो कुठं, आपण वाचवायला पण जात नाही एखाद्या ठिकाणी. होय. तिथं त्या अग्नीत प्रवेश करणं हे खूप. आणि त्यावेळेसच्या ज्या लोकांनी रायगडावरती जे बघितलं असेल स्वतः डोळ्यांनी, संभाजी महाराजांनी पण बघितलं, त्यांना केवढं दुःख झालं असेल. आणि एवढी मोठी दुःखद घटना घडलेली आहे. आपण पुतळा मातोश्रींचं धाडस पण म्हणू, पण त्या राणीसाहेबांना आज आपण न्याय देऊ शकत नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. म्हणजे शोकांतिका सांगावं तेवढ्या कमीत आपण राजसदरेपासून आपल्या सिंहासनाचं तख्ताची जागा नीट करू शकत नाही या दिल्लीत, या भारतात. म्हणजे तुमचे व्ह्युअर्स असेल सगळ्यांना, मी जेवढे काही शिवपाईक आहेत मी सगळ्यांना तेच मगासून करून मांडायचा प्रयत्न करतो. आपण ती तेवढी जागा का डेव्हलप करू शकत नाही? ASIचे नियम धुळीस म्हणजे मी तर म्हणतो उडवून लावा तेवढ्या जागेसाठी. बरोबर. त्याचं शास्त्रोक्त पद्धतीने आपण त्याचा आराखडा तयार करून ती राजसदर व्यवस्थित बिल्डअप झाली पाहिजे. बरोबर. रिस्टोरेशन, बाकी या रिस्टोरेशनचा वाद आपण नंतर घालू. राजसदर ती तख्ताची जागा, मराठ्यांचं तख्त, या हिंदुस्थानामधलं हिंदू राजाचं एका तख्त, ती तख्त ही जागा कशी हवी. तख्त म्हणजे विचार करा ना, म्हणजे या शब्दाला जेवढं वेटेज आहे तख्त, तेवढं त्या रायगडच्या तख्ताला पण वेटेज आलं. पण आत्ताही आहे, पण आणि ते त्रिकाल राहणार आहे, चंद्र सूर्य असेपर्यंत राहील. पण ती जागा तेवढ्या रिच लेवलवर अजून जाऊन जेवढे आपल्याला डेव्हलप करतात, वास्तविकतेमध्ये ते तिथं आणता येईल तेवढे जास्तीत जास्त प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतं. तेवढं जरी केलं ना तर या 21व्या शतकात आपण जिंकलो. बरोबर. व्हावा असा अपराध हातून, ज्यासाठी शिक्षा ही मृत्यूपर्यंत किल्ल्यावर काम करण्याची व्हावी. म्हणजे असा अपराध काय ते आयुष्यातून घडावा, म्हणजे घडू नये, पण घडला तरी मृत्यूपर्यंत किल्ल्यावर काम करण्याची शिक्षा मिळावी. मृत्यूनंतरही व्हावा जन्म या स्वराज्याच्या मातीमध्ये. मृत्यूनंतरही व्हावा जन्म या स्वराज्या मातीमध्ये, पांग फेडाया या मायभूमीचे, एक जन्मही पुरेसा नाही. खरंय. तुम्ही कसे केले उभे बुरुज तटासारखे भक्कम मावळे राजे स्वराज्यासाठी. महाराजांनी कसे उभे केले स्वराज्यासाठी. इथे आज पडका बुरुज बांधायला साधा एक माणूसही मिळत नाही, नाही मिळत लोक. बरोबर. व्हावा असा अपराध हातून, ज्यासाठी शिक्षा मरेपर्यंत किल्ल्यावर काम करण्याची व्हावी. आणखी माणूस मिळत नाहीये. संस्थेमध्ये लोक कमी आहेत, संस्था वाढल्यात, प्रॉपर वे मिळत नाहीये. 50 लोक संस्थेत असतील तर कार्याला 20-25 येतात. त्यातून ते कार्य वर्षानुवर्ष चालू ठेवायचं आहे. आणि हा प्रवास चालू आहे आणि कुठेतरी झुंज द्यायची आहे. बरोबर. म्हणजे स्वराज्याला पण महाराजांना खूप झुंज द्यावी लागली, तशी आपल्याला पण द्यायची आहे. महाराजांना पण स्वतःच्या लोकांबरोबर बराचसा संघर्ष करायला, तसंच आपल्याला आपल्या लोकांना संघर्ष करून आपल्या लोकांना एकत्र घ्यायचंय आणि स्वराज्य परत निर्माण करायचं. बरोबर. नाही, तुमच्या अनेक पैलूंमधला आता हा कवितेचा पैलू आम्हाला आता बऱ्याच जणांना आज पहिल्यांदा कळला असेल. तर मग मी अशी एक रिक्वेस्ट करेन की मला समजलेले शिवरायाला समर्पित एखादी कविता तुम्ही केलेली ऐकून दाखवा आणि इथे आपण या पॉडकास्टचा शेवट करू शकू. असा तर हा पॉडकास्ट 2023 मध्ये होते, पण 2014 मध्ये केलेली एक कविता आहे. खूप काही शिकवलं महाराजांनी आम्हाला, एकत्र येऊन गुलामगिरी दूर करून स्वराज्य घडवायला. वेळ पडली तर वाघनख्यांनी कोथा बाहेर काढायला, नाहीतर शत्रूच्या हातावर मिठाई देऊन गायब व्हायला. खूप काही शिकवलंय महाराजांनी आम्हाला. स्वराज्याच्या रक्षणासाठी यशस्वी माघार घेऊन तह करायला, गनिमी कावा करायला, रक्ताचे पाणी करून स्वराज्य टिकवायला. खूप काही शिकवलं महाराजांनी आम्हाला. घेऊ शपथ शिलेदारांनो, स्वराज्य परत आणूया, हरलेला भरकटलेला मावळा परत जोडूया, हीच असेल खरी सलामी महाराजांना. खूप काही शिकवलं महाराजांनी आम्हाला.
मला कधी कधी ही कविता आत्ता वाचल्यानंतर असं वाटलं की यार 2014मध्ये जो विचार केला होता तोच विचार परत ऐकण्यासाठी, मला रिफ्रेश करण्यासाठी, मग रिफ्रेश असतोच पण आपण कुठेच परत एकदा कनेक्ट होतो त्या हां, किंवा परत एकदा म्हणजे आता गाडी आपली चालूच आहे पण अजून कसा स्पीड देता येईल की ह्या तुमचा जो एपिसोड आहे की मला समजलेले महाराज आणि 2014मधले महाराज, आत्ताचे महाराज, ह्याचा जो पूर्णपणे परत एकदा अनुभव एकत्र घेऊन परत नवीन एक उमेद जागून देते. बरोबर. नाही, हेच मुळात काम या पॉडकास्टमधनं आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय की एंटरटेनमेंट देणारे, मनोरंजन करणारे एपिसोड्स बनवून लोकांचं मनोरंजन करण्यापेक्षा मागच्या पिढीला घडवण्यासाठी, जसं तुम्ही म्हटलं की आपल्याकडे वेळ फार कमी आहे, खूप कमी, या कमी वेळात आपल्याला जे वेचलंय त्यातलं अर्ध वाटून परत पुढे आपल्याला पण वेचायला जायचं आहे. सो आत्ताच आपल्याला प्रवास हा सुरू करायचा आहे की पुढचा आपला प्रवास संपेपर्यंत आपल्याला वाटायचा पण प्रवास चालू करायचा आहे. आणि हेच आपण या मला समजलेले शिवरायमधून करतोय. आणि तुमचं हे लाख मोलाचं जे मार्गदर्शन आहे की इतक्या सुंदर पद्धतीनं तुम्ही तोरणा, राजगड, प्रतापगड, रायगड, पुरंदर याची जी नवी दृष्टी सगळ्या शिवभक्तांना दिली, मला वाटतं प्रत्येकाने शिवभक्त म्हणताना आपण खऱ्याच अर्थाने अंधभक्ती करतोय की शिवाजी राजांना खऱ्या अर्थाने फॉलो करण्याचा प्रयत्न करतो, हे प्रत्येकाने या उदाहरणांमध्ये स्वतःला ठेवून बघावं. आणि तुमच्या या उदाहरणांमुळे त्यांना नवी दृष्टी आणि नवं विजन मिळालं असं मला वाटतं. ते कितपत ते घेत आहेत हा पुढचा भाग, पण तुम्ही दिलेला हा वेळ अत्यंत लाखमोलाचा आहे आणि त्याबद्दल आमच्यातर्फे तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.